तर आता आपल्यासोबत साक्षी बिल्डरचे बरोबर चूक काय तुमचं नाव? ऑफिशियल स्टेटमेंट घ्या. नाही नाही तुमच्या स्टेटमेंटची गरज नाही. हे बघा हे के टाउन बिल्डिंग आहे. इथे हे काल परवा आपण व्हिडिओ काढला होता त्या कंपनी संदर्भात चूक म्हणून ते बिल्डर उभे आहेत. मी सकाळी यांना सांगितलं होतं की इथल्या रहिवाशांच्या जनभावना लक्षात घेऊनच तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही जरी बिल्डर असले तरी या देशाचे मालक नाही आहे. इथं जनतेचे काय प्रॉब्लेम आहेत, जनतेचे काय इश्यू आहेत, जनतेचे काय हरकती आहेत हे सगळं बघून तुम्ही पुढे निर्णय घ्यायला पाहिजे. आणि मी सकाळी तुम्हाला काय सांगितलं की अजितदादांचं निधन झालंय. आज लोकांनी आपापली दुकानं बंद केल्यात. आज महाराष्ट्रावर मोठं दुःख कोसळलंय. तशावेळी सुद्धा तुम्ही हे कुठाने उद्योग करता हे शोभणारं नाही. चूक लक्षात घ्या. तुम्ही ह्या भावना लक्षात घ्या. ओके. आज अशा प्रकारचं कोणतंही काम तुम्ही करणं हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब सांगा आता तुम्ही आजच्या दिवशी तरी हे घरी जा. नंतर सगळे बसून आपण सगळे चर्चा करू आणि चर्चेतून मार्ग काढू. तुम्हाला विरोध करणं, तुमचं काम थांबवणं हा कोणाचा इथं उद्देश नाही. या नागरिकांच्या समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन पुढे जायला पाहिजे. ह्या भावना तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आलं लक्षात? आणि उगाच लोकांना पोलीस स्टेशनला बोलून दबाव टाकायचा काय भानगडीत पडू नका. चर्चेने जे होईल चूक ते दबाव टाकून होणार नाही हे समजून घ्या तुम्ही. ओके. कारण आपण या समाजाचे पार्ट आहोत. आपण याच्याच समाजात राहतो. आपण सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ. उद्या तुम्ही जे बिल्डिंग बांधणार त्याच्यात लोकच राहायला येणार आहेत ना. ते पण नागरिकच आहेत. आलं लक्षात? तर आपण असं करूया, आजचा दिवस आहे तो आपण टाळूया सगळा विषय हा. आणि नंतर चर्चेने काय होईल ते आपण पुढे जाऊ. बरोबर राजेंद्र? हां असं करूया. कारण ह्यांच्या भावना लक्षात घ्या. लोकप्रतिनिधी पण इथं आहेत. मग निलेश पण गेल्या वेळी आलते. बरोबर. तर असं आहे, तुम्हाला हरकत घेणं किंवा तुमचं काम थांबवणं हा कोणाचा उद्देश नाही. फक्त यांच्या ज्या समस्या आहेत स्थानिक लोकांच्या त्या समजूत घेऊन त्या सोडून मग तुम्ही पुढे जा असं यांचं म्हणणं आहे. बरोबर. आणि परत असं कुठल्याही कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका असं मी तुम्हाला स्पष्ट सांगेल. जे इथं तुम्ही काम करा. चर्चेनं जे होईल ना चूक ते दबाव टाकून होणार नाही. आणि ही चूक परत तुम्ही करू नका असं मला म्हणायचं आहे. अपेक्षा आहे माझी. चर्चेनं सगळं काय होऊ शकतं. बरोबर. हा. कारण यांना पोलीस स्टेशनला बोलवणार आता ह्या सगळ्या लोकांना काय वाटलं? तुम्हाला भूमिका हीच वाटली ना? पोलिसांची धमकी दिली आम्हाला. हे गलत आहे ना. 5-6 तारखेला बसून आपण 7 तारखेला 7 तारखेला बरोबर. पोलिसांना सुद्धा कायदा हातात घ्यायचा अधिकार नाही. आणि तुम्हाला माझी ओळख नसेल तर मी IAS IPS यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करणारा माणूस आहे. मी सुट्टी देत नाही. जर या लोकांनी ठरवलं तर यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत मी जाण्याची ताकद ठेवतो. ओके. फक्त यांची भूमिका लक्षात घ्या. कारण हे पाठी जे काही झोपडपट्टी झाली त्याला त्यांचा विरोध होता. त्यावेळी मी पालिकेत भांडलो होतो. पण नंतर मग काही गोष्टीमुळे तो विषय राहिला. खरं तर ह्यांनी एवढे महागडे फ्लॅट विकत घेतले आणि त्यांच्यासमोर अशी झोपडपट्टी आणून ठेवणं, तिथं लोकांनी रस्त्यावर दारू पिणं, महिलांचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं चूक बघू नका. यांचे प्रॉब्लेम काय आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे आपण. असं स्मार्ट सिटी म्हणून इथे बघतोय आणि अशा गोष्टी होतात. आणि इथे चुकीची कामं केली ना म्हणून त्या शेखर सिंगला मी इथून हाकलून लावलाय हे तुम्ही समजून घ्या. ही वॉज ए कमिशनर टू PCMC. त्याचा साला जो आहे ना तो कलेक्टर आहे पुण्याचा. अँड ही इज कनेक्टेड टू दिल्ली. अशा माणसाला मी इथून हाकलून लावलेला आहे. मुख्यमंत्र्यांना डिसिजन घ्यायला लावला की हा चोर इथं मला नको आहे. और उसको पालिका के गेट पे दिन दहाड़े चोर डाकू बोलने वाला मैं आदमी हूँ. कारण माझं बॅकग्राऊंड क्लिअर आहे. बरोबर. मी तुमच्या बाजूने उभा आहे. ठीक आहे. त्यांच्याकडे कोणतीही परमिशन नाही तरी पण काम करतो. नाही ह्यांनी सगळं बघा चूक जर काय म्हणले आमचं ऑब्जेक्शन आहे तुम्ही परवानगी आहे तर तुम्ही दाखवायला काहीच हरकत नाही. आणि आपण चर्चेतून जाऊया असं मला वाटतं. कुठलं तरी एक लेटर घेऊन आलं.